डॉक्टर आता चालण्याचा विषय निघाला आहे. कारण मला ज्यावेळेला अँजिओप्लास्टी झाली माझी, त्याच्यानंतर मी बरेच दिवस म्हणजे काही हालचाल काहीच नव्हती माझी, कारण खूप विकनेस होता. त्याच्यानंतर मला डॉक्टर स्नेहलनी 10 मिनिटापासून सुरुवात करायला सांगितली की 10 मिनिटं घरातल्या घरात चालायचं आणि बाहेर जायचंच नाही. मला 10 मिनिटं चालल्यानंतर बरोबर वाढायला लागलं, तर त्यांनी सांगितलं की आता 15 मिनिटं करा. 15 मिनिटाची 20 मिनिटं. आता मी सकाळी 25 मिनिटात, संध्याकाळी 25 मिनिटं चालतो. पण आता मी बोलताना म्हणजे बोलत बोलत जरी चाललं तरी थकत नाही, म्हणजे असं काही वाटत नाही मला थकल्यासारखं वगैरे. तर आयडियली किती चालायला पाहिजे दिवसातून? जे कोच आहेत जे आता नाही आहेत, त्यांना मी बोलवलं होतं पण आलं नाही. त्यांचं डॉक्टर तेज असते, त्यांचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले असतात. त्यांचं म्हणणे चालणं हा व्यायाम नाहीच आहे. माणूस आहात, तुमचा जन्म चालण्यासाठी झालेला आहे. पूर्वीच्या काळी जसं आपण इव्होल्युशन बघितलं माणसाचं, 15-20 किलोमीटर दिवसभरात चालणं ही नॉर्मल माणसासाठी अतिशय नॉर्मल असलं पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाही. 3-4 हजार किलोमीटर्सच्या वर, 3-4 हजार स्टेप्सच्या वर चालणारे खूप कमी लोक आहेत आपल्याकडे. 4000 स्टेप्स म्हणजे जबरदस्ती त्याच्या कामामुळे होत असतील त्याच्यात, पण वैयक्तिकरित्या माणूस 4000 स्टेप्स किंवा 4 किलोमीटर चालत नाहीये. इतकं कमी प्रमाण झालेलं आहे. त्या सोयी सुविधा असतील, लाईफस्टाईल असेल, लिफ्ट असेल, ओला असेल, उबर असेल, बसेस असतील, माणसाने 7-8 किलोमीटर नक्कीच चालावं. इव्हन हार्ट पेशंट्सही असतील त्यांनाही मी म्हणेल की 5-7 किलोमीटर चालायला काहीच हरकत नाही. म्हणजे 12-15 किलोमीटर सोडून द्या विषय, पण 5-7 किलोमीटर चालायला काहीच हरकत नाही. एका वेळेला नका चालू. थोडं सकाळी चाला, थोडं दुपारी चाला, थोडं संध्याकाळी चाला, जेवण झाल्यावर चाला, त्याने नक्कीच फायदा होतो. आणि एखाद्या दिवशी एखादा वेळ असेल त्यावेळेला थोडं जास्ती चाललं म्हणजे आपल्याला स्टॅमिना पण बिल्ड होतो. म्हणजे दररोज तुम्ही जर 2-3 किलोमीटर चालत असाल एका वेळेला आणि रविवारचा वेळ आहे, तर असं ठरवा की आता आपण थांबायचं नाही, जाऊ 5-6 किलोमीटर चालत, भले येताना गाडी करून येऊ परत, पण असं चाला.